बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 60 आज झाला टास्क घरामध्ये. काल बिग बॉसने डेंजर की दिली आणि मग यांना सांगितलं का तुम्हाला आहे ना कोणाकडे ती ट्रान्सफर करते, कोणाला सोडता येणार नाही. आणि आज तीच की ट्रान्सफर करण्याचा टास्कही आणला बिग बॉसने. वा बिग बॉस वा. नंतर आज बऱ्याच गोष्टी घडल्या. जसं आपण एक पाहिलं की अनुश्रीने राखीचं वॉशरूम धुण्यासाठी मनाई केली. आणि मग जेव्हा राखीने तिला विचारलं अनुश्रीला की तू का करत नाही बाई, तर ती म्हणे तू काल जे बोलली मला का तुझ्यासारख्या मुलींना मी कामाला ठेवते म्हणून मी तुझं नाही केलं, भले कॉमन वॉशरूम मी साफ केलेलं. तर राखी म्हणे मग मी तुला पनिशमेंट करणार. तिने मी पनिशमेंट घ्यायला तर पाहिजे. ती हो का, बरं ठीक आहे. मग आता बघूया राखी काय राडा घालणार आहे घरात. पण बऱ्याच गोष्टी घडल्या अजून घरात. जसं अजून राखीचे आज राखीने कंटेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न केला बाई. राखीने कपडे पाण्यात नेऊन टाकले, राखीने दूध हिसकलं, जेवण हिसकलं रेवाचं, या सगळ्या गोष्टी तिने केल्या. नंतर अनुश्रीने बाई गेम सांगितला. हात ठेवून वस्तूशी बोलायचं बाई, हे एक नवीन झालं घरामध्ये. आणि बिचारा या ट्रॅपमध्ये सगळेच घरातले फसले आणि मग डोक्याला हात लावूनच बसले असेल. कारण बिग बॉसने म्हणजे इतकं बोललं आहे ना त्यांना, आणि खरोखरच हे खूप चुकीचं आहे. मी हेच म्हणेल की यांना यांच्या मुद्द्यांमध्ये आवाज उचलता येत नाही. मग तो सागर कारंडे असो, एक विशाल एक वेळेस ठीक आहे तो उचलतो, सागर कारंडे असो, प्राजक्ता असो, यांना यांच्या मुद्द्यांमध्ये आवाज उचलता येत नाही. आणि आता हे काय बोलत आहे तर हे निर्जीव वस्तूंशी बोलत आहे. मग ती अनुश्री स्कूटरसोबत बोलते आहे. हा सागर ते काहीतरी स्पॉन्सरशिपचं ठेवलं होतं त्या फ्रीजशी बोलतो आहे, मे बी फ्रीजशी बोलतो आहे. ती रेवा आणि कोणतो संकेत ते सोफ्याशी बोलत होती का कोणाशी बोलत होते अजून का माहिती. तर हे सगळं त्यांचं जे एकंदरीत चालू होतं. सागर म्हणत होता मी चिठ्ठी वाचली, मला भारी वाटलं, घरचे खूप प्राऊड फील करताय. मग पोरगी विले प्राऊड फील करतो आहे, असं वाटतं का मी याच घरात राहावं. मग या सगळ्या गोष्टी बोलताना दिसल्या आपल्याला सागर. तिकडं ती अनुश्री बोलती आहे, जी अनुश्री काल इतकी रडत होती. इतके काय बोलू यार, मला ही अनुश्री आता आहे ना फेकच वाटायला लागली. कारण आहे ना काल ती रडत होती, तिचे इमोशन्स खूप जणांना खरे वाटले. आणि आज ती काय म्हणते बघा स्कूटरवर, की बरंच झालं मला ती की ना नाही मिळाली. मी आईला बाहेर जाऊन भेटेल, आणि आईला आत्ता भेटली असती तर मी गेममध्ये कमजोर पडली असती. मग ते कालचं काय होता तो ड्रामा. काय बोलणार यार. मला आहे ना कालच आहे ना मी यांच्यावर कनेक्ट नाही केली इमोशनली, काय माहिती का बरं. यांच्या लेटरमध्ये मला तो दमच वाटत नव्हता, जो यार प्रणित मोरेच्या लेटरमध्ये वाटत होता दम. जो यार अजून कोणत्या कंटेस्टंटचा यार अमाल कोणत्या कंटेस्टंटचा म्हणे, मी प्रणित मोरेच्या लेटरवरले कनेक्ट झाली होती. अक्षरशः माझ्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. मी एपिसोड अशी लिहित होती ना, तर माझ्या त्या लाईनला पूर्ण अशी शाई जमा झाली होती. इतकं म्हणजे टप टप असं डोळ्यातनं डायरेक्ट पाणी येत होतं. प्रणित मोरे जो आहे ना त्याच्याबरोबर खरंच मी इमोशनली कनेक्ट झाली होती. आणि जेव्हा वाटत होतं ना की विनर होईल प्रणित किंवा मग गौरव, प्रणित किंवा गौरव, पण मला असं वाटत होतं की गौरवच विनर होणार आहे. कारण त्याला जो सपोर्ट आहे, आणि कसं आहे हिंदीचं आहे ना, हिंदीचं मी प्रेडिक्ट करू शकते. आणि माझं आहे ना ते नेहमी खरं पण होतं. मागच्या वेळेस पण इवन मी ना मराठीचं पण प्रेडिक्ट केलं होतं की सूरज चव्हाणच जिंकणार, आणि तो जिंकला होता. यावेळेस मला आहे ना तन्वी राकेश दोघांपैकी एक जिंकणार असं वाटतंय. मी एकालाच नाही धरते, मी तन्वीला धरून नाही बसली. मी राकेशला पण पकडते, कारण राकेश पण तितकाच फेवरेट आहे, हे विसरून चालणार नाही बिग बॉसचं. बिग बॉसचे फेवरेट्स आहे प्राजक्ता झालं, किंवा मग काय म्हणता यार तन्वी झालं, किंवा मग राकेश झाला, हे सगळे फेवरेट्स आहे. हे खूप फेवरेट्स आहे यांचे. बिग बॉस फेवर करताय काटा टीमला. आणि इव्हन सागर काल बोललाही होता, दीपालिका वाचली तर ती तिकडच्या पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये. अरे सागर, जर तुला इतकं कळतं आहे मग तू पहिल्यापासून पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये का नाही खेळला. तुला पण तर लांबपर्यंत जायचं आहे, तुला ट्रॉफीपर्यंत जायचं आहे, मग तरी तू निगेटिव्ह टीममध्ये का. या सगळ्या गोष्टी असतात यार. आणि मी एक जाऊ द्या, मी आता सध्या कोणाचे इंटरव्ह्यूज पाहिले किंवा कशाबद्दल पाहिले हे बोलणार नाही. मी सध्या ना एपिसोडबद्दलच आपण थोडंसं बोलूया, आणि मग नंतर बोलूया आपण हे बाकीचं जे इंटरव्ह्यूजबद्दल मी बोलणार आहे ते.
तर आपण हे बघितलं. अनुश्री म्हणते बरं झालं पत्र वाचायला नाही मिळालं. मग तो कालचा आहे ना फेक ड्रामा जो होता ना, का केला बाई अनुश्री? नंतर स्पॉन्सर वस्तूंशी बोलताय ना, नंतर बिग बॉस जे आहे ना खूप चिडले, खूप जास्त चिडले. मग बिग बॉस पण स्विमिंग पूलशी बोलायला लागले, मग सोफ्याशी बोलायला लागले, मग फ्रीजशी बोलायला लागले. या सगळ्या गोष्टी जे आहे ना करताना दिसले. तर हे झालं. मग हे सगळं मी तुम्हाला ना एक्सप्लेन करणारच आहे नंतर. मग आपण हे बघितलं की डेंजर किट ट्रान्सफर करायचा जो टास्क आहे तो आला. नंतर पहिली फेरी ना नॉमिनेटेड टीम जिंकली. जसं मी तुम्हाला सांगितलं टीम ए जिंकली. नॉमिनेटेड टीम जी आहे पहिली फेरी जिंकली इथे. दुसऱ्या फेरीत तिथं तन्वी आणि राकेशमध्ये आपल्याला एक राडा बघायला मिळाला. तन्वी राकेशमध्ये. आणि मी सकाळी यार व्हिडिओ केला आणि मी बोलली पण यार मिसलिडिंग प्रोमो असू शकतो. जे आपल्याला दिसलं की राकेश आणि तन्वीमध्ये फुल ऑन राडा बाई. आणि ते जे नासक्या कांदा बिंदा काय ते बोलली होती ते तर संस्कृतीला निघालं बाई. ते राकेशला नव्हतंच मुळात. त्याच्यानंतर आपण बघितलं की दुसऱ्या फेरीत तन्वी राकेशमध्ये राडा झाला. कारण राकेश जो आहे ना तो ही जे नॉमिनेटेड कंटेस्टंटची जी टीम होती त्यांच्या टीममध्ये जो टास्क होता ना तो फ्रीजमध्ये ते ना वस्तू लावायचा होता तंतोतंत नाही का. आणि हा राकेश जो आहे ना त्यांच्या वस्तू काढत होता आणि त्याच्यामुळे तन्वी एकंदरीत खूप जास्त चिडली होती. मग नंतर इकडं आपण बघितलं की प्रभू तन्वी दीपालीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. एंडला जेव्हा आहे ना हे यांचं आहे ना हे चॉईस करत होते. बिग बॉसने त्यांचा निर्णय दिला की तुम्हाला 3 की जे आहे तिकडे ट्रान्सफर करायचे आहे. तर इकडं आपण बघितलं विशाल आणि हे जे होते जे सेफ कंटेस्टंट यांच्यामध्ये ना राकेश इतके जे पॉईंट्स मांडत नव्हतात. प्रभू आहे ना दीपाली आणि तन्वीची खूप बाजू घेऊन बोलत होता आणि ते बहुमतने निर्णय द्यायचं होतं यार, नाही तर रद्द आला असतं. तर राकेशने त्याचं मतावर ठाम राहून का म्हणणार. तो एकदा दोनदा बोलला का नाही मला दीपालीलाच करायचं कारण मला तिने चिठ्ठी वगैरे दिली तो मला दीपालीला करायचं हे बोलताना दिसला. पण प्रभू ज्याप्रमाणे ठाम होता ना मला ते प्रभूचं आवडलं ज्याप्रमाणे तो ठाम होता. इथे आपण बघितलं की काटा टीमचा ना मोठा लॉस झाला. इथे लॉस झाला आहे काटा टीमचा. कारण दीपाली पण नॉमिनेटेड आहे, राकेश नॉमिनेटेड आहे, तन्वी नॉमिनेटेड आहे, प्रभूच एकटा सेफ आहे. एकंदरीत या गोष्टी. आणि आज आपण काय पाहिलं अरे काय वेड्यासारखी चोरी करता यार हे राशींची. त्या राखीला फार येडं करून टाकलं यांनी. मी तर म्हणते ती राखी यांच्यामध्ये राहून खरंच वेडी होऊन जाईल. मग वेडं करून ठेवलं यार. काय ती अनुश्री तिला झोपूसुद्धा देत नाही यार. काय तिची ट्रॉली ओढते कधी सामान घेते. तो राकेश तिला रिकामा चिडवतोय. कॅप्टन्स रूमला आहे ना बिग बॉस की द्यायची ना की लॉक करायची. ते दिसलं आपल्याला. नंतर बहुमताने निर्णय द्यायचा होता. जसं मी बोलली का राकेशने अडवून बसायला हवं होतं. राकेशने त्याची टीममधून तन्वी दीपाली दोघींपैकी सेफने केलं यार. कमाल आहे बाई कमाल आहे. काय बोलू मी. आणि जसं आपण बघितलं मी बोलले घरात सगळे चोर भरले. सगळे कोणी त्या राखीची बिचारीची साखर चोरतंय, कोणी मीठ चोरतंय तर कोणी नाही मीठ तर नाही चोरलं साखर चोरतंय, कोणी अंडी चोरतंय. काय चालवलं यार. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये आज एकंदरीत हेच मुद्दे का डेंजर कीचा टास्क झाला आहे. हे जे निर्जीव वस्तूंशी बोलत होते त्याबद्दल बिग बॉसने यांना चांगले खडे बोल सुनावलेत. इथं आपल्याला वाटलं होतं राकेश आणि तन्वीचा भारी राडा बघायला मिळणार तर असं काहीही झालेलं नाही आहे. तिकडं फक्त संस्कृती आरडताना दिसली आपल्याला. चला एकंदरीत आज काय झालं बोलूया. दीपाली राकेश हक करताय आणि ते इथे राखीला जळवण्याचा प्रयत्न करताय. मग राकेश जो येवाला म्हणतो तो खूप सुंदर दिसते. हे राखीला जळवण्याचे जे कामं आहे ना हे यांचे चालू आहेत. नंतर राखीमध्ये राकेशला चॅप्टर क्लोज नाही सुरू झाला आहे. राकेश बापट असं बोलली आहे. मग मला भिजवलं आहे बघा काय करते आता मी हे राखी बोलली आहे. मग नंतर आपण बघितलं की अनुश्री विशालला बोलते आहे की राखी डिझर्व नाही करत. मला वाटायचं की काय बाई आहे यार हिला किती ट्रोल करता आणि किती काही ही बाई सहन करते. पण तिला ना किती
म्हणजे ती किती स्तब्ध आहे आयुष्यात हे नेहमी मला एक खूप इन्स्पायरिंग वाटायचं असं अनुश्री म्हणते. खूप इन्स्पायरिंग वाटायचं असं म्हणते अनुश्री. आणि तसा मेंदू पण असावा लागतो, पण ती डिझर्व नाही करत ह्या गोष्टी, असं अनुश्रीचं एकंदरीत म्हणणं आपल्याला दिसलं. नंतर आपण पाहिलं की मी तिचा टॉयलेट साफ नाही केलेला आहे, मी कॉमन वॉशरूम साफ केला आहे, पण मी नाही करणार कारण ती बोलली होती ना की माझ्यासारख्या मुली ती कामाला ठेवते, आता काम करून दाखव माझ्याकडनं, असं बोलली अनुश्री. त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता इकडे राखीला बोलती एकच वाक्य, दुसऱ्याला छान म्हणजे दिसण्यासाठी स्वतःला का वाईट दाखवणार तू. राखी नेहमी तिच्या झोनमध्ये असते. तुला काय करायचं आहे हां, लय भारी बोलते ती. तुला काय करायचं आहे हां, तुला काय करायचं आहे हां, तू चल निघ इथून, अशी बोलली बाई. निघ आत्ताच्या आत्ता. नंतर प्राजक्ता म्हणली हो मी जातीच आहे, मी तर तुला हे शेवटचं सांगायला आले ते, त्याला ना सांगून निघ आता. वा राखी सावंत. नंतर दीपालीला इकडं राखी बोलते की विशाल रेवाला असेच कपडे घाल छान दिसते असं म्हणतो. त्याच्यानंतर दीपालीला राखी इथं काहीतरी बोलत असते, डिस्कशन लिहिलं नाही मी, पण इकडं विशाल जो येणार रेवाला म्हणतोय की तू असेच कपडे घाल, तू असेच कपडे घाल खूप छान दिसते असं बोलतोय तो विशाल येणार रेवावर फुल म्हणजे करताना दिसतोय फ्लर्ट. आणि ना म्हणजे असं तरी म्हणणार तो, मला वाटतं तो तिला ना त्याच्या टीममध्ये ओढायचा प्रयत्न करतोय, नथिंग एल्स, याच गोष्टी आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता, ती ड्रामासाठी बोलते, तिचं काय मनावर घ्यायचं, हे प्राजक्ता ना अनुश्रीला बोलत होती, कारण अनुश्रीने ना जास्तच तिला सिरियसली घेतलं होतं राखीला. तर प्राजक्ता ती सगळ्या गोष्टी ड्रामासाठी बोलते, त्याच्यामुळे तिला आहे ना इतकं सिरियसली घ्यायची काही गरज नाही. वेगळं आपण म्हटलं रेवा जी आहे ना प्रेमाने भरवते ॲप्पल सागरला, भरवलं, मग प्राजक्ता म्हणती सागरला पत्र कालच आले, म्हणजे सागरच्या वाईफचं कालच पत्र आलं आहे. सागरला लगेच नरड्यात अडकलं, जे खाऊ घातलं होतं ते ॲप्पल मे बी लगेच अटकलं त्याच्या. नंतर इकडे बघा बरं का, आता मी तुम्हाला काय सांगते, इकडे राकेश राखीला सांगतोय का ती ना कालपासून माझं कप आणि बाउल वापरते. आणि आपण हे बघितलं का रेवाकडनं ना तिने हिसकून घेतले यार राखीने, डायरेक्ट हिसकून घेतले राखीने. आणि आपण बघितलं नंतर राखीने रेवाकडून दूधही घेऊन टाकलं, आपण हे पण बघितलं. नंतर बिग बॉस बोलत आहे, नंतर आहे ना आपण एक अजून बघितलं की अनुश्री, सागर, संकेत, विशाल हे सगळे बसेल असतात. अनुश्री ती आपण ना एक गेम खेळूया, आपण आहे ना इथे जितक्या पण वस्तू ठेवल्या ना तिथं जाऊन आहे ना आपलं मनातलं काय ना सगळं ओकून टाकू. का तुम्ही तिथंच बसून एकमेकांना सांगू नाही शकत, तुम्हाला निर्जीव वस्तूंचा का सहारा पाहिजे. म्हणून सागर म्हणे विचार कसला करता, चला करूया आपण. सागर तर लगेच तयार राहतो. यार काय यार यांना गेम समजत नाही आहे का, हे का करताय असं. नंतर सागर गेला त्या फ्रीजपाशी, मग नंतर ही अनुश्री गेली तिकडे स्कूटरवर, मग ते सगळं बोलत होती ती का बरं झालं मी आईला भेटली नाही तर मी वीक पडले असते, पण मी स्ट्रॉंगली खेळेल असं तसं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ही दिसली बोलताना. तिकडं सागरही म्हणत होता, आपण पाहिलं का चिठ्ठी भेटली माझं लई भारी वाटतं, मी तर म्हणते मला अजून मला अजून राहायचं आहे बिग बॉसच्या घरात असं म्हणत होता एकंदरीत. मग नंतर बिग बॉस बोलले स्विमिंग पूलशी बोलतोय मी. पहिले सागर म्हणे हां बोला ना बिग बॉस बोला. सागर मी तुमच्याशी बोलत नाही आहे, मी बोलतोय स्विमिंग पूलशी. पण अरे स्विमिंग पूल माझ्याशी का बोलत नाही. स्पॉन्सरशी बोलू म्हणजे दिसू आहे की नाही, मग फ्रीज असो किंवा सोफा असो किंवा मग अजून काही स्कूटर वगैरे असो, इतर सदस्य निर्जीव वस्तूंशी बोलून वेळ घालवत आहे. शेवटी एकाच गोष्टीचं बोलायचं आहे का स्वतःहून मुख्य दरवाजा उघडणार आणि बाहेर काढ म्हणणार आणि मग बाहेर जाणार. वा बिग बॉस. मी इकडं प्राजक्ता म्हणते आपण प्रयत्न केले पण आपले प्रयत्न फेल झाले, जाऊ द्या, कशाला सिरियसली येतात. सिरियसलीचा विषय नसतो, तुम्हाला गेम कितपत कळतोय आणि काय चुकीच्या गोष्टी घरात तुम्ही करताय ना प्राजक्ता, यावर डिपेंड आहे. आणि प्राजक्ता तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आम्ही सगळेजण तर हीच प्रार्थना करताय की तुम्ही कधी जाल घरातनं, कारण तुम्ही
सगळे बाई तुमच्या मागून सगळे स्ट्रॉंग येऊन निघून गेले. नाही कोण रुचिता असो, करण असो, भरपूर. असं काय म्हणू मी आता. मी तर दीपराजकपेक्षा ओंकार थांबला असता ना, चांगला खेळ असता मे बी. नंतर आपण बघितलं ती असं बोलली. मग राखी इकडं अनुश्रीला म्हणते का वॉशरूम साफ कर. मग अनुश्री म्हणते नाही करणार. मग तिने ठीक आहे, मग मी पनिशमेंट देणार. ही म्हणते मी नाही म्हणजे पनिशमेंट घेणार, सिम्पल. हे आपल्याला बोलताना एकंदरीत दिसली आहे. आणि तो व्यक्त व्हायचा तो टास्क होता. मी म्हणलं ना अनुश्री म्हणली का बरं झालं नाही वाचलं, नाहीतर मी वीक पडले असते. वा वा वा. आणि त्याच्यासाठी ही काल किती ड्रामा करत होती यार, किती ड्रामा तो. आई शपथ काय ड्रामा होता तो अनुश्रीचा. मी म्हणतो बाई तर खरंच खूप आठवण येते. बट काय बोलू यार, सिरियसली या ड्राम्याबद्दल काय बोलू. म्हणून जर सागर मी म्हणलं ना भारी वाटतंय वगैरे, घरी जाऊ वाटत नाही वगैरे, ही सगळ्या गोष्टी बोलत होत्या. मग आपण तर तन्वी प्रभूला बोलते आहे की राकेश दादा आपला दादा आहे आणि दीपालीताई पण आपलीच आहे. मग त्याच्यामुळे ना आपल्याला ना हा ग्रुप तसाच ठेवायचा आहे प्रभू. आपल्याला हा ग्रुप तोडायचा नाही प्रभू. कळतं आहे ना प्रभू तुला, आपल्याला हा ग्रुप तोडायचा नाही आहे. म्हणते म्हणजे दीपाली काय नसते गेम सोडून ना भलतंच बोलते. पण राकेश आणि आम्ही फक्त गेमबद्दल बोलतो आणि गेम अकॉर्डिंगच सगळ्या गोष्टी करत असतो. तुला कळतं आहे ना प्रभू मी काय बोलते. हो मला कळतं आहे तन्वीताई, मला कळतं आहे. आणि तुला माहिती आहे का हे राकेश भाऊ तर स्टँड बी घेत नव्हते तिथं बरोबर. प्रभू म्हणे मीच दीपालीताई आणि तू यासाठी स्टँड घेतो. वा प्रभू वा वा. म्हणून तर आहे ना इकडे टास्क आला तो डेंजर कीचा. तर मग मी डेंजर कीचा टास्क मागं लिहिला आहे, तो सांगते तुम्हाला काय होता नेमका. तर टास्क होता की डेंजर की ट्रान्सफर करण्याचा टास्क होता. ट्रान्सफर करण्याची यांना संधी होती. ज्यांच्याकडे नाही ते त्यांना प्रयत्न करायचे की त्यांच्याकडेच असावी. ज्यांच्याकडे नाही, एक मिनटं मला काय नाही, ज्यांच्याकडे नाही आहे ना तर त्यांनी हे प्रयत्न करायचा की ती त्यांच्याकडेच म्हणजे समोरच्यांकडेच असावी, सिम्पल. आणि मग आपण बघितलं टीम ए डेंजर की मिळालेले सदस्य आहे आणि टीम बी डेंजर की न मिळालेले सदस्य. अशा 2 टीम ना बिग बॉसने विभागून दिले यांना ॲक्टिव्हिटी एरियात. मग ते फ्रीज आणि ते सगळं ठेवलं आहे तिथे बाहेर ॲक्टिव्हिटी एरियात. आणि मग मध्ये पण ठेवलेलं आहे काय ते मध्ये कोल्ड स्टोरेज ठेवलं आहे आतमध्ये. आणि कोल्ड स्टोरेजमध्ये जशा त्या तंतोतंत वस्तू लावलेल्या आहे ना कलरसहित, तशा तिथून काढून आणून पहिले तर त्यांना ते काय ते डाईसवर आहे ना 5 रंग येतील. तर ते डाईस तसेच खेळून टाकायचे. समजा क्रीम कलर आला तर तेच 5 वेळेस आणून त्यांना मध्ये जाऊन जे त्याच्या मध्ये ना ती एक स्लाईड आहे ती सरकवायची आणि मग ते वस्तू घ्यायची आणि ती मग बाहेर तशीच्या तशी तंतोतंत ठेवायची. असा टास्क आहे. बाहेरच्या फ्रीजमध्ये ठेवायची आणि ती सुरक्षित पण करून ठेवायची. मग एक सदस्य गोळा करेन आणि दुसरा डाईसवर 5 रंग डाईसवर फेकून तसे सेम रंग आणण्याचा प्रयत्न करेन. पाठी बाजूला केल्यानंतर वस्तू कोल्ड स्टोरेजमधून गोळा करून तसाच्या तसा बाहेरच्या फ्रीजमध्ये लावायच्या आहेत. एकंदरीत असा जो हा टास्क आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं सागर आणि दीपाली हे संचालक आहे आणि मग पहिला जो राऊंड आहे इथे चालू झाला. मग एकमताने यांनी निर्णय जाहीर करायला लावला बिग बॉसने. मग यांनी केला की सागर म्हणतो एकमताने टीम एचा जवळपास तंतोतंत आहे. मग पहिली फेरी जी आहे ना बाई टीम ए म्हणजे नॉमिनेटेड कंटेस्टंटनी जिंकलेली आहे. आणि नंतर दुसरी फेरी चालू झाली. इथं तन्वी काय बिस्लेरी क्रीम वगैरे ते घेतलं होतं नाही ते लावत होती आपण बघितलं. मग नंतर ती लावत होती पण राकेश जो येणार रेवाला त्रास देत होता आपण बघितलं. आणि रेवा म्हणे मला राकेशने खुणवलं होतं की तो फक्त म्हणजे वरतून त्याला प्रेशर होतं म्हणून तो ते करत होता. तर ती म्हणत होती असं. आणि मग नंतर आपण बघितलं की यार ते तन्वीला तर खतरनाक पकडून घेतलं बाई राकेशने. पण मग नंतर आपण बघितलं त्याने तिला ते पाय वगैरे पकडला होता तन्वीला टास्कच्या दरम्यान. मग त्या सगळ्या गोष्टी ती झटापट झाली यांच्यामध्ये. आणि मग
स्टोर रूममध्ये दाखवलं आहे ना तसंच तंतोतंत लावायचं यांचं चालू होतं. आणि मग यांचं चालू होतं. मग राकेश जो आहे ते खराब करत होता सारखं सारखं. मग तन्वी बोलली पण की आरबी तू रेवाला का त्रास देतोय, का करतोय हे सगळं. मग विशाल वरतून बोलतो आरबी लास्ट एवढं कर फक्त, वर खाली वर खाली कर. तुम्हाला माहिती का हे विशाल का करत होता. मला असं वाटतंय का तन्वी राकेशचं भांडण व्हावं हे त्याला वाटत होतं आणि म्हणून तो हे सगळं करत होता. त्याला तन्वी राकेशचं म्हणजे भांडण करून काट्यामध्ये फूट आणायची होती, बट असं काही झालं नाही. सो थँक गॉड. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मग आरबी रेवासोबत डान्स करतोय आणि मग नंतर बिघडवायचा प्रयत्न करतोय. आरबी तन्वीच्या अंगावरही म्हणजे आपण म्हटलं बसला आणि मग रेवा तिकडून त्याला ओढती मागून, नाही का. तर ते मला थोडंसं चुकीचं वाटलं बाई, काही म्हणा. मग तन्वी आरबीचा फ्रीज बिघडवायला गेली होती, आपण बघितलं आरबीचा. मग ती चिडली, तन्वी चिडली, कारण तिला आहे ना जसं त्यांनी एकदम म्हणजे म्हणतात ना की पायाने पकडून ठेवल्यानंतर मग ब्लॉक पण करायचा प्रयत्न केला. मग तन्वी चिडली आणि मग तिने त्या गोष्टी फेकल्या सगळ्या. मग विशाल आला आणि विशालला तर तेच पाहिजे होतं. विशालने सगळं फेकायला चालू केली, संकेतने इकडं सगळं फेकायला चालू केली. मला एक कळत नाही, आरबी जो यांच्याशी इतका झगडत होता रेवाशी तन्वीशी, संकेतने आल्यावर फेकल्यावर त्यांनी त्याला का अडवलं नाही. तुम्ही बघा, त्यांनी अडवलं नाही. अडवायला हवं होतं ना. तर हे मला कळालं नाही, तो का नाही भिडला संकेतशी. मग तन्वी म्हणली की म्हणजे यांनी दोन्ही फ्रीज जे आहे ते रिकामे केले. मग आरबी संकेतला म्हणतो बाई का पकडत नव्हता. मग त्याला बाई मागे पण खेचत नव्हता. हां म्हणजे मी तुम्हाला हे माझं म्हणणं आहे की ना आरबी जो आहे ना संकेतला पकडत का नव्हता. जर तो तन्वीला पकडतोय, जर तो रेवाला, तर तो संकेतला का नाही पकडत आहे. तो का त्याची जी ते फ्रीजची जे वस्तू ते वाचवत का नव्हता. काय बोलू यार आता. इवन त्याला मागे पण खेचत नव्हतं. मला कळालंच नाही त्याचे काहीच एफर्ट्स नाही घेतले त्याने. बरं ठीक आहे. मग नंतर बजर वाजलं आणि मग तन्वी ओरडते. मग राकेशवर आपण बघितलं, आता लावून दाखव, नुसते रद्द करता मी केला इतका उद्ध्वस्त, असं काहीतरी बोललेली इथे. मग विशाल बोलतो बाई इथून तू दीपाली का नाही बोलली डिस्क्वालिफाईड. इथून तू का दीपाली का नाही बोलली का डिस्क्वालिफाईड आहे. मग सागर म्हणतो मी ओरडलो डिस्क्वालिफाईड, पण ती नाही. मग नंतर ते झालं. मग तन्वी बोलते इथे का माझ्या हाडाला जे आहे ना लागलं आहे, म्हणजे इथे हाडाला लागलेलं आहे. तन्वीला दुखापत झाली. नंतर तन्वी म्हणते संस्कृतीला का बावळट कुठली अकलेचा कांदा, नासका झालेला कांदा. हे सगळं ती संस्कृतीला बोलली आहे, ससाला बोलली आहे, ती राकेशला नाही बोलली. बोले ना मिसलेडिंग असतं प्रॉब्लेम. मग राकेश म्हणतो, मग राकेश तिला तिथून घेऊन गेला. मग कारण ही जी ना संस्कृती खूप ओरडत होती, कारण तिला जी ना डेंजर की आणि ट्रान्सफर केली म्हणून. मग याचाच अर्थ टास्क रद्द, बिग बॉस बोलल्याचा याचाच अर्थ टास्क रद्द करण्यावर तुम्ही जास्त भर देत आहे. त्यामुळे बिग बॉसने दोन्ही टीम साठी निर्णय घेतला आहे. तुम्ही हलक्यात घेतलं, निर्णयाने घेतला आणि दोन्ही टीममध्ये आता प्रत्येकी 3 डेंजर की असतील आणि आता चर्चा करा तुम्ही. मग इकडं रेवा म्हणते की बाई आरबीने इशारा केला होता, त्यांनी तसं काही म्हणणं, त्याला वरून प्रेशर होतं. मग इकडं नॉमिनेटेड डिसिजन घेत आहे की संकेत आरबी राखी, म्हणजे संकेत म्हणतो की आरबी राखी विशाल. आणि मग आरबीने आपण बघितलं की लाथ मारली. येस, आरबीने लाथ मारली असं म्हणणं होतं. मग इकडं आपण संस्कृतीचे नावं पाहिजे तर ती म्हणते बाई कोण नाही विशालने नावं सांगितली इकडं का प्राजक्ता, रेवा आणि संकेत. आणि प्रभूने तन्वीचंच नाव होत होता प्रभू, आणि आरबी इकडं दीपालीचं नाव घेत होता. अरे करा ना कोणाला तरी. मग त्याच्यानंतर तन्वी इकडं म्हणते बाई सागर डेंजर झोनमध्ये होता आणि वीक प्लेयरला द्यायचं म्हणजे वीक प्लेयरला द्या की म्हणजे आपण जो आहे ना वाचू. भारी स्ट्रॅटेजी. तन्वी ज्याप्रमाणे गेम खेळते ना, म्हणजे डोकं लावते ना, ते आवडतं मला एकंदरीत. म्हणजे भले मग ती किती फेक खेळो, पण या गोष्टीत तिचे काही गोष्टी ना, हे काही पॉईंट्स आवडतात मला. नंतर बिग बॉसने बहुमताने घेतलेला निर्णय जाहीर करा. मग इकडं प्राजक्ताने नाव सांगितले राखी, संस्कृती आणि आरबी, आणि इकडं राखीचं नाव होतं की प्राजक्ता, संकेत आणि रेवा. इकडं विशाल, संस्कृती, राकेश आणि तन्वी नाव घेतलं, आणि इकडे यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड जे आहे ते मिळाले. आणि मग बिग बॉस ज्याचं नुकसान त्यांना शुभेच्छा देत आहे बिग बॉस. मग संस्कृती तर खूप चिडलेली बाई. संकेत, रेवा तिला बोलताय का बाई तुझं नाव म्हणजे तुझं नाव जे आहे ना ते सर्वांनी घेतलं होतं असं बोलताय.
मग इकडं आपण बघितलं की राकेश इकडं तन्वीला म्हणतो बजर इतक्या लवकर नव्हतं होणार, पण काय माहिती मी बायस्ड प्लेयर नाही, बायस्ड प्लेयर ओके बायस्ड प्लेयर आपण केलं की बाहेर भारी दिसणार असं मला वाटलं. तर तन्वी जी ना ती राकेशला आपल्याला इथे समजवताना दिसली, समजवताना. नंतर आपण बघितलं राखी इकडं कॅमेऱ्यात बोलते दुपारी मी 3 पराठे खाल्ले, खूप मेहनत लागते टास्क रद्द करायला. वा राखी. नंतर इकडं आपण बघितलं प्राजक्ता विशालला म्हणते का दीपाली प्रायोरिटी आता राकेशची. पहिले विशाल बोलला की अरे तो राकेश ना तन्वी नाही दीपाली करत होता तिकडे वाचवण्यासाठी. मग प्राजक्ता बोलली आता त्याच्यासाठी ना दीपाली प्रायोरिटी तन्वी नाही. मग इकडं आपण बघितलं तन्वी बोलती यार फेअर प्ले नाही करता आला का हे बोलते. मग चिडीचा डाव रडीला येणार नक्की असं म्हणते तन्वी. म्हणजे फेअर गेम नाही खेळला यांनी. बिग बॉस हा तळतळाट लागलाच पाहिजे माझा. वा तन्वी वा. आपण एकंदरीत जे आहे ना या गोष्टी बघितल्या. बिग बॉस माझा जो तळतळाट आहे ना तो लागला पाहिजे. मग इकडं हे झालं. मग आपण अनुश्री सागरला म्हणते आपापसात आहे ना यांची ना आपापसात खटके उडत आहेत. कोणाचे? काटा टीमचे. मग नंतर पण तसं काही नाही आहे. मला वाटतं तन्वी जी आहे ना तन्वी नाही तुटू देणार काटा टीम. राकेश तन्वी तू डिस्ट्रॉय करायला आली होती. राकेश म्हणतो तन्वी तू डिस्ट्रॉय करायला आली होती असं म्हणतो. मग तन्वी म्हणते दोन्ही बाजूनी सारखं खेळा हे म्हणणं आहे माझं. मग प्रभू म्हणतोय आपण आपलं बहुमत केलं नाही बस. मग तन्वी राकेशला ती विशालने केलं म्हणून संकेतने केलं. कळतं आहे का तुम्हाला? मग नंतर तर राकेश दादा तूने का नाही केलं, माझं नाव का नाही दिलं असं बोलते तन्वी. एकंदरीत आपल्याला बघायला मिळालं. आणि खरोखरच यार काटा टीमने एफर्ट्सच नाही घेतले त्यांच्या टीमला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी जसं विशाल घेतात. मग आपण बघितलं रेशन कार्ड आलं इथे. आणि मग राखी म्हणते बाई केळी दे. विशाल इकडं केळी घेऊन चालला होता. बाई जसं राशन आलं हे सगळं धरून घेऊन चाललं होते. ती बिचारी राखी तिने कॅप्टन्सी रूममध्ये यार सामान लपून ठेवलं यार रेशन सगळं. मग तिने कॅप्टन्सी रूममध्ये हलवलं. मग राकेश म्हणतोय बाई हिसकी पण चालू इथे. आपण बघितलं कॅप्टन रूममधून बाई काढून ठेवली राखी. राखी चिडली. साखर बी चोरली हे कळालं. नंतर मग म्हणजे राकेशकडून कळालं. राकेशनं तो पोहे पण घेतलेत. मग ती होती बापरे काही चोर भरले घरात राखी म्हणते. मग म्हणून एक पण साखर नाही हे सगळी चोरली. राखीने पाहिलं. राखी शॉकच. अरे कुठं गेली? इथंच तर ठेवली होती गायब. मग राखी रडायला लागली. आपण इथं बघितलं ती हतबल झाली. आता ती किती वाचवणार आहे यार. मग हतबल होताना दिसली. तर मग विशाल अनुश्रीचं इथं डिस्कशन चालू आहे का विशाल म्हणतोय का मी एक पॅकेट घेतले. मे बी साखरचं घेतलं असेल याने. नंतर प्राजक्ता म्हणते विशालला तू अंडी घेतली ना? नाही म्हणतोय. मग रेवा इकडे राखीला म्हणते का प्राजक्ता तिकडे त्यांना दूध देत आहे. म्हणजे प्राजक्ता तिकडे नाही त्यांना दूध देत आहे असं म्हणते. मग नंतर प्रभूने इकडं बघितलं आपण की काढून आणलं राखीसाठी प्रभूने. मग प्रभू कसं काढलं मला माहीत आहे असं सगळ्या गोष्टी बोलताना दिसलं आपल्याला एकंदरीत. मग राखी म्हणती बाई मी चोरी नाही करत गं बाई मी चोरी नाही करत. राखी म्हणतो अगं पोहे आमच्याकडंच आहे तुमचे माहिती का तुला. राखी म्हणते काय अरे बापरे राकेश तर तुझं चोर निघाला असं हे मी म्हणते. केळी पण आहेत तुला माहिती का असं बोलला इकडे. मग नंतर विशाल इकडं संकेत रेवाला म्हणतोय की गेम नाही कळत आहे का संकेत. काय चलती गाडीमध्ये चढते यार रेवा असं म्हणतोय. विशाल इकडं संकेतला बोलतोय का रेवाला गेम नाही कळते. संकेत बरोबर बसलाय. रेवाला गेम कळत नाही आणि काय चलती गाडीमध्ये बसली आहे रेवा असं म्हणतोय. कारण रेवाला इकडं वडायचं आहे विशालला. कळतंय का तुम्हाला? मला तर त्या गोष्टी कळत आहेत. तुम्हाला कळत आहे का सांगा. मग राखी म्हणते रेवाला तुला जे पाहिजे ते मी देणार. तू माझ्या सामानाची रक्षा कर फक्त असं बोलताना दिसले आपल्याला. नंतर प्राजक्ता इकडं विशाला बोलते का आरबीने सांगून दिलं का पोहे आपल्याकडेच आहे. तर अनुश्री म्हणती अरे यार हा थालीचा बैंगन आहे यार हा राकेश असं म्हणते. नंतर चोरांच्या घरात थांबली मी असं म्हणते का मी फ्लाईटमध्ये पण बसल्यावर फुल असणार असं म्हणते राखी. मग राखी झोपल्यावर ना आरबी परत आला आणि घ्यायला आणि राखी बाई पटकन उठली. आपण बघितलं झोपेतनं पटकन धरलं तिने. मग राकेश म्हणतो अरे जस्ट चेकिंग यार आलं कोणी तर काय करशील तू असं बोलताना एकंदरीत दिसलं आपल्याला. नंतर इथे राकेश म्हणतोय अनुश्रीला
का तुझं आलं अद्रकने काढून घेतलं आहे तिथून. मग ती म्हणते अरे हरकत नाही, मी टिश्यू पेपर बॉक्समध्ये पण एक लपवलं आहे. ओ गॉड, यार काय म्हणू यांना, काय म्हणू यार, खरं चोर भरले आता असंच म्हणावं लागणार आहे. मग नंतर विशाल म्हणतो चल आपण बघूया काय राहिलं काय नाही अजून सामानाचं. मग इकडं आपण बघितलं अनुश्रीबाई राखीच्या रूममध्ये घुसली ना, हळू हळू ती जी ट्रॉली बॅग आहे ती ओढू राहिली बाई, धडाधड ओढू राहिली हळू. राखी लगेच ओरडली जोरात, ए. मग लगेच अनुश्रीने तिथं ठेवलं. म्हणे अगं नाही जस्ट चेक करत होते. खरंच अनुश्री तू काढत होती तिथून. तर एकंदरीत हा होता आजचा एपिसोड. काही नाही डेंजर की म्हणजे त्या टास्क होता आणि बस बाकी काहीच नव्हतं आज. आणि हे जे नाही सामान चोरत होते तेच दिसले एकंदरीत. तर हा होता एकंदरीत आजचा एपिसोड नंबर 60. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा सबस्क्राईब. सो गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर. उद्या जर असा काही प्रोमो आला, प्रोमो आता यार का असं वाटतंय प्रोमोवर मी व्हिडिओ करू का नको यार, कारण खूप मिसलिडिंग असता प्रोमो. काय करू व्हिडिओ काय नाही, जे बघू मला जेव्हा खरा वाटेल ना प्रोमो तेव्हाच मी करणार व्हिडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एविक्शन कोणाचं होणार. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की मी एविक्शनचं बोलत नाही. तर प्राजक्ता किंवा दीपाली जाऊ शकते किंवा रेवाही जाऊ शकते. बघूया कोण जाते घरात. मला ते तिघांपैकी एखादं वाटतं. तुम्हाला कोण वाटते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गुड नाईट. आणि उद्या जर तसं काही असलं तर मी आणेल तुमच्यासाठी व्हिडिओ. आणि वोटिंग ट्रेंड पण मी उद्याच सांगते. पण एविक्ट कोण होणार ते सांगते मी तुम्हाला की रेवा दीपाली किंवा येस यू आर इट राईट. तर बघूया आता कोण जाते घरातून. यार प्राजक्ता जायला पाहिजे यार. नाही पण प्राजक्ता सेफ झाली का बघूया उद्या काय होतं आहे. कारण तिच्याकडनं ती डेंजर की गेली ना. सो लेट्स सी काय होतं काय नाही. तर हा होता एपिसोड नंबर 60. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.